एक काही वेळा वरण बनवताना तुरीची डाळ व्यवस्थित शिजत नाही, त्यावेळेस थोडे मिक्सरला फिरवून घ्यावे म्हणजे डाळ बारीक होते। 2 पुरी लाटताना पीठ लावून लाटण्याऐवजी तेल लावून लाटा, म्हणजे पुऱ्या जास्त तेल शोषणार नाही। 3 हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खूप मिळते म्हणून भाजी वर्षभर साठवण्यासाठी भाजी आणल्यावर स्वच्छ निवडून घ्यावी आणि उन्हामध्ये वाळवून अशीच डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावी, म्हणजे केव्हाही आपल्याला आवड आल्यावर हरभऱ्याची भाजी करता येते। 4 गुलाबजामुनसाठी पाक करताना पसरट व मोठे भांडे वापरावे, कारण पाकामध्ये गुलाबजामुन टाकल्यास ते फुलतात, त्यावेळेस गुलाबजामुन दाटून येत नाहीत आणि सर्व गुलाबजामुनमध्ये एकसारखा पाक मुरला जातो। 5 अपचन झाले असल्यास जेवण बनवताना जेवणात सुंठ, हिंग, लसूण यांचा जास्त वापर करून जेवण बनवा, यामुळे अपचन कमी होते आणि पाचन सुधारते। 6 गरम पोळी किंवा भाकरी डायरेक्ट टोपलीत किंवा डब्यात ठेवल्यास भाकरी, पोळी ओली होते, म्हणून आधी जाळीवर ठेवावी म्हणजे त्यांची वाफ निघते आणि नंतर डब्यात ठेवावी। 7 शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना शेंगदाण्याचा कूट मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला छान तेल सुटते। 8 ग्रेव्हीच्या भाजीला छान तरी येण्यासाठी मसाले तेलात मंद गॅसवर थोडा वेळ शिजू द्यावे आणि भाजी झाकण न ठेवता शिजवावी, यांनी भाजीला छान तरी येते। 9 आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्या आहारात मैदा, मीठ आणि साखर कमीत कमी प्रमाणात वापरा। 10 सुकामेवा जास्त दिवस टिकून राहावा म्हणून हलकासा भाजून काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावा। 11 भाजी जर तिखट झाली असेल तर त्यामध्ये चमचाभर तूप घालावे, भाजीचा तिखटपणा कमी होतो। 12 अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या बादलीवर जर खूप डाग पडले असतील तर ते सहज निघत नाहीत, त्यामुळे त्यावर थोडेसे हार्पिक टाकून थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर घासणीने घासा, सगळे डाग निघून जातात। 13 कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तरी कॉफी कडक होते, त्यामुळे 2 चमचे तांदूळ एका सुती कपड्यांमध्ये बांधून ती गठोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर नरम राहते। 14 बटाट्याचे चिप्स बनवताना पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकल्यास वेफर्सचा कलर जसाच तसा राहतो। 15 स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळे स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो। 16 कैचीची धार कमी झालेली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये 2-3 वेळेस कैची चालवा, कैचीची धार पुन्हा तेज होईल। 17 तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे। 18 शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडासा मटण मसाला टाकल्यास भाजीला छान चव येते। 19 कोणत्याही भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी भांडे गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवल्यास भांड्यावरचे स्टिकर सहज निघून जाते। 20 जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पू मध्ये धुवावेत, म्हणजे साड्या सॉफ्ट आणि मुलायम राहतात। 21 पालकाची भजी बनवताना त्यामध्ये थोडी पुदिनाची पाने मिक्सरला बारीक वाटून आणि थोडासा लिंबाचा रस घातल्याने पालकच्या भाजीची चव आणखी वाढते। 22 कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा निघून जातो, तसेच केस काळे राहतात। 23 मसाले भात बनवताना त्यामध्ये चमचाभर दही घातल्यास मसाले भात छान आंबट तिखट चवीचा होतो। 24 घरात जर ड्रायफ्रुट्स उरले असतील तर थोडेसे तुपामध्ये भाजून त्यांची पावडर करून मनुके आणि खजूर सोबत मिक्स करून त्यांचे लाडू बनवावे। 25 बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडेसे मूग डाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात। 26 आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते। 27 तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही टाकून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळल्यास तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते। 28 जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो, तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये 2-3 लवंगा टाकावे, तेलाचा वास येत नाही। नंतर भाजी सर्व करताना तुम्ही त्या लवंगा काढू शकतात।
29 भाजीमध्ये घालण्यासाठी जर खसखस वाटायची असेल तर कोरडी वाटल्यास व्यवस्थित बारीक वाटली जात नाही, म्हणून वाटण्याआधी 5 ते 10 मिनिटे थोड्याशा पाण्यात भिजत घालावी, म्हणजे खसखसची छान बारीक पेस्ट होते. 30 दुधासोबत तेल किंवा मिठाचे पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ विरुद्ध आहार असतात. काही जणांना चहा आणि चपाती खायची सवय असते, पण हा विरुद्ध आहार आहे, कारण चपातीमध्ये आपण मीठ घालतो, तसेच तेल देखील टाकतो आणि चहामध्ये दूध असते. 31 बाजरीचे पीठ दळताना 8 ते 10 दिवसापुरतेच दळावे. जास्त दिवस पीठ पडल्यास पीठ कडू होते. 32 दम आलू बनवताना बटाटे उकळायचे असल्यास काट्या चमच्याने बटाट्यांना मधोमध होल करून घ्या. बटाटे लवकर उकळले जातात. 33 जिलेबी करताना नुसत्या मैदा ऐवजी थोडासा रवा घालून जिलेबी केल्यास जलेबी छान कुरकुरीत होते. 34 वरईचा भात करताना वरई भाजून भात केल्यास भात छान मोकळा होतो. 35 हिरव्या फळभाज्या किंवा पालेभाज्यांची सुकी भाजी बनवताना त्यामध्ये शक्यतो धने पूड घालू नये, त्यामुळे भाजीचा कलर बदलतो आणि भाजी हिरवीगार दिसत नाही, जसे की गिलके, मेथी, पालक. 36 कैरीच्या लोणच्याला जर हळद आणि मीठ लावून 1.5 दिवस पडू दिले तर कैरीमध्ये हळद आणि मीठ चांगले मुरते आणि लोणचे चविष्ट लागते. 37 मंचुरियन बनवताना वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरची वापरल्याने मंचुरियनला छान फ्लेवर येतो. 38 मंचुरियनला छान लालसर कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरावी. 39 सोयाबीनची मसाल्याची भाजी बनवताना सोयाबीन मीठ लावून तेलात तळून घ्यावेत आणि मग नंतर भाजी बनवावी. त्याने सोयाबीन अळणी लागत नाही आणि भाजीला खूप छान चव येते. 40 पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणाचे सारण गरम असते तोपर्यंत चाळणीत बारीक करून घ्यावे, म्हणजे बारीक करायला वेळ लागत नाही. पण सारण जर थंड झाले तर घट होते आणि व्यवस्थित बारीक देखील होत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.